शिवपुराणातील विद्येश्वर संहिता अध्याय 5 ते 8 भगवान शिवांच्या लिंग आणि साकार विग्रहाच्या पूजेचे रहस्य. इतर सर्व देवी देवतांची फक्त मूर्तीच पूजाली जाते, पण भगवान महादेवाची मूर्ती आणि शिवलिंग या दोन्ही रूपात पूजा का होते? शिवलिंग हे नक्की काय आहे? हे ते निराकार ब्रह्माचे प्रतीक आहे की साक्षात महादेवाचे? आणि भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यातील ते अग्निस्तंभाचे रहस्य काय होते? जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला महादेवाबद्दल सर्व काही माहिती आहे, तर शिवपुराणात दडलेले हे रहस्य ऐकून तुमचे विचार बदलतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेतील असा आध्यात्मिक खुलासा पाहणार आहोत, जो ऋषी संतकुमार नंदिकेश्वरांना विचारला होता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण केतकीच्या फुलाला महादेवाने दिलेल्या शापाची आणि ब्रह्मा विष्णू यांच्यातील वादाची ती अद्भुत कथा सांगणार आहोत, जी तुम्हाला थक्क करेल. सुतजी म्हणाले, हे शौनका, जो श्रवण, कीर्तन आणि मनन या तिन्ही साधनांचे अनुष्ठान करण्यात समर्थ नाही, त्याने भगवान शंकराच्या लिंगाची आणि मूर्तीची स्थापना करून नित्यनियमाने त्यांची पूजा करावी. असे केल्याने तो संसाररूपी सागरातून पार होऊ शकतो. मनुष्याने छल किंवा कपट न करता आपल्या शक्तीनुसार धन गोळा करून ते शिवलिंग अथवा शिवमूर्तीच्या सेवेसाठी अर्पण करावे. तसेच नेहमी त्या लिंग आणि मूर्तीची पूजा करावी. पूजेसाठी भक्तिभावाने मंडप, गोपूर, तीर्थ, मठ आणि क्षेत्रांची स्थापना करावी. तसेच उत्सव आयोजित करावेत. वस्त्र, गंध, पुष्प, धूप, दीप, पूजा आणि अन्न व्यंजनांनी युक्त विविध प्रकारचे खाद्य भोजन नैवेद्य म्हणून समर्पित करावे. छत्र, ध्वज, व्यजन म्हणजे पंखा, चामर आणि इतर सर्व राजोपचारांप्रमाणे सर्व साहित्य भगवान शिवाच्या लिंगावर आणि मूर्तीवर अर्पण करावे. प्रदक्षिणा, नमस्कार आणि शक्तीनुसार मंत्रजप करावा. आवाहनापासून विसर्जनापर्यंतचे सर्व कार्य प्रतिदिन भक्तिभावाने संपन्न करावे. अशा प्रकारे शिवलिंग किंवा शिवमूर्तीमध्ये भगवान शंकराची पूजा करणारा मनुष्य श्रवणादी साधनांचे अनुष्ठान न करताही भगवान शिवाच्या प्रसन्नतेने सिद्धी प्राप्त करून घेतो. पूर्वीच्या काळातील अनेक महान आत्म्यांनी केवळ लिंग आणि शिवमूर्तीची पूजा करूनच भवबंधनातून मुक्ती मिळवली आहे. ऋषींनी विचारले, हे पूज्य सुतजी, सर्व देवतांची पूजा फक्त मूर्तीमध्येच केली जाते, परंतु भगवान शिवाची पूजा सर्व ठिकाणी मूर्ती आणि लिंग या दोन्हीमध्ये का केली जाते? सुतजी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठांनो, तुमचा हा प्रश्न खूपच पवित्र आणि अत्यंत अद्भुत आहे. या विषयावर केवळ महादेवजीच वक्ता होऊ शकतात. दुसरा कोणताही पुरुष कधीही आणि कुठेही याचे प्रतिपादन करू शकत नाही. या प्रश्नाच्या समाधानासाठी भगवान शिवाने जे काही सांगितले आहे आणि जे मी माझ्या गुरुजींच्या मुखातून ऐकले आहे, तेच मी तुम्हाला सांगतो. नंदिकेश्वर म्हणाले, हे निष्पाप ब्रह्मकुमार, तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आमच्यासारख्या लोकांद्वारे दिले जाऊ शकत नाही, कारण हा अत्यंत गोपनीय विषय आहे आणि लिंग हे साक्षात ब्रह्माचे प्रतीक आहे. तरीसुद्धा तुम्ही शिवभक्त आहात, म्हणूनच मी तुम्हाला याविषयी सांगत आहे, जे स्वतः भगवान शिवाने सांगितले आहे. भगवान शिव हे ब्रह्मस्वरूप आणि निष्कल आहेत, म्हणूनच त्यांच्या पूजेमध्ये निष्कल लिंगाचा उपयोग केला जातो. संपूर्ण वेदांचे हेच मत आहे. संतकुमार म्हणाले, हे महाभाग योगींद्र, आपण भगवान शिव आणि दुसऱ्या देवतांच्या पूजेमध्ये लिंग आणि बेर इत्यादींच्या प्रकारांचे जे रहस्य विभागपूर्वक सांगितले आहे, ते यथार्थ आहे. म्हणूनच लिंग आणि मूर्ती इत्यादींच्या उत्पत्तीचा जो उत्तम वृत्तांत आहे, तोच मला यावेळी ऐकायचा आहे. लिंगाच्या प्राकट्याच्या रहस्य सांगणारा प्रसंग मला ऐकवा. त्याच्या उत्तरात नंदिकेश्वरांनी भगवान महादेवांच्या निष्कल स्वरूप अशा लिंगाच्या आविर्भावाचा प्रसंग सांगण्यास प्रारंभ केला. त्यांनी ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील विवाद, देवतांची व्याकुळता आणि चिंता
देवतांचे कैलास शिखरावर गमन, त्यांच्याद्वारे चंद्रशेखर महादेवांचे स्तवन, देवतांच्या प्रेरणेने महादेवजींचे ब्रह्मा आणि विष्णू यांच्या विवाहस्थळी आगमन, तसेच दोघांच्यामध्ये निष्कल आणि अनादी अनंत अशा भीषण अग्निस्तंभाच्या रूपात त्यांचा आविर्भाव इत्यादी प्रसंगाची कथा सांगितली. त्यानंतर श्री ब्रह्मा आणि विष्णू या दोघांनी त्या ज्योतिर्मय स्तंभाची उंची आणि खोली शोधण्यासाठी घेतलेला शोध आणि केतकीच्या फुलाचा शाप वरदानादी प्रसंगही ऐकवले. अध्याय 5 ते 8 समाप्त. भगवान शिवांचे हे साकार आणि निराकार रूप तुम्हाला आधी माहीत होते का? कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. शिवपुराणातील अशाच गूढ आणि आध्यात्मिक रहस्यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.